दिनांक 28/5/2026 रोजी आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक स्कॉर्पिओ गाडी, त्यामध्ये 2-3 इसम असून ते MDचा वापर करत आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आमच्या पोलीस स्टेशनचे क्राईम PI श्री अहिरे साहेब, त्यांच्यासोबत तपास पथकाचे PSI पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार पेंढारकर, सुमित शिंदे, मनोज मोरे, भुजबळ, लिलके, बोराटे आणि कुणाल राऊत अशा स्टाफ सदरच्या रेडकामी रवाना केला. दिनांक 29/5/2026 रात्री 12:05 सदरचं वाहन हे माळसांगवी टोलनाक्याजवळ संशयितरित्या मिळून आलं. त्याला आमच्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी अतिशय फिल्मी स्टाईल पकडलेला आहे आणि जेव्हा त्यांची झडती घेतली त्यामध्ये 3 इसम होते आणि त्या 3 इसमांची नावे सुदाम सोनवणे, विशाल शिंदे आणि विवेक खालकर. आणि या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 6.5 ग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजे MD मिळून आलं. यावरून घटनास्थळावर जप्तीची कारवाई करून पोलीस स्टेशनला आणून या तिघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये मॅफेड्रॉन 6.5 ग्रॅम मॅफेड्रॉन, त्यासोबत स्कॉर्पिओ गाडी आणि एक सॅमसंग कंपनीचा Z Foldचा फोन असा एकूण 22,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख करत आहेत. या गुन्ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे सुदाम सोनवणे याच्यावर निफाड तालुक्यामध्ये सायखेडा पोलीस स्टेशनला यापूर्वीचे 3-4 गुन्हे दाखल आहेत. याबाबत जास्त माहिती घेऊन सदरचा माल कुठून आणला वगैरेचा तपास पोलीस कोठडी रिमांड घेऊन चालू आहे.